नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. खेड पोलीस स्टेशन हद्दीत निमगाव तालुका खेड या ठिकाणी एका इसमाचा मृतदेह पोलिसांना मिळून आला आहे. या मृतदेहाच्या डोक्याला पाठीमागील बाजूस जखमा असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे हा घातपात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. डोक्याच्या पाठीमागील बाजूस असलेल्या तीव्र जखमांवरून अज्ञात व्यक्तीने खून केल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. खेड पोलीस ठाण्यात या प्रकरणी बुधवारी 11 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती. पोलिसांकडून याबाबतचा अधिक तपशील मिळू शकला नाही. महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन तरुणीला जबरदस्तीने मोटारीत घालून वेगवेगळ्या लॉजवर नेऊन बलात्कार करणाऱ्या तरुणावर खेड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बलात्काराची पहिली घटना तरुण सांगेल या भीतीने तरुणीशी पुन्हा जबरदस्तीने शरीर संबंध ठेवल्याची फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. वैभव शिवाजी मुसळे, राहणार कडूस, तालुका खेड, जिल्हा पुणे याच्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जैदवाडी व अन्य लॉजवर सदरची घटना घडली आहे. वैभव शिवाजी मुसळे याला संबंधित तरुणी 17 वर्षांची अल्पवयीन आहे हे माहिती असताना सुद्धा तुम्हाला आवडते असे म्हणून तिच्याशी वेळोवेळी बोलण्याचा प्रयत्न केला व संबंधित मुलीला मंचर येथे आणि खेड येथे बोलावून तेथून त्याच्या 4 चाकी मोटारीत बसवून स्काय 7 लॉज, जैदवाडी, तालुका खेड येथे नेऊन तेथे जबरदस्तीने बलात्कार केल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. फोनवर आणि इंस्टाग्राम या माध्यमातून देखील त्रास दिल्याचं तरुणीने तक्रारीत म्हटलं आहे. तर खेड पोलीस याबाबतचा अधिक तपास करीत आहेत. पैशांच्या जुन्या वादातून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून 2 व्यक्तींनी मिळून एका तरुणाला लोखंडी गजाने मारहाण केली. ही घटना चाकण येथील कोयाळीमध्ये घडली आहे. या प्रकरणी 28 वर्षीय तरुणाने दक्षिण चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने लोखंडी गजाने फिर्यादीच्या डोक्यात जोरात मारले तर एकाने त्यांना पकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादीची पत्नी आणि भाऊ भांडण सोडवण्यासाठी आले असता त्यांनाही मारहाण करून जखमी करण्यात आले. तर दक्षिण चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत. खालुंबरे गावाच्या हद्दीत 5 स्टार कार्डवर जुगार खेळणाऱ्या अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई केली. या छाप्यात पोलिसांनी रोकड आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. अजित सुलेमानी आणि सागर मालवे या 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून 3 जण पोलिसांना पाहून पसार झाले. तर महाळुंगे पोलिसांनी हा अड्डा उद्ध्वस्त केला आहे. राज्यात पुणे जिल्ह्यातील खेड तालुका हा उबाटा गटाला स्पष्ट बहुमत देणारा महत्वाचा तालुका ठरलाय. खेड पंचायत समितीच्या 16 जागांपैकी 9 जागांवर विजय मिळवत शिवसेना उबाटा गटानं पंचायत समितीवर निर्विवाद सत्ता प्रस्थापित केली आहे. 8 पैकी 5 जिल्हा परिषद सदस्य देखील तालुक्यातील निवडून आलेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचे वर्चस्व असल्याचं स्पष्ट झालंय. या विजयामागे भावनिक लाट जरी असली तरी खेडमध्ये मात्र ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल पेटली असून खेड तालुक्याच्या राजकारणात आमदार बाबाजी काळे यांनी घवघवीत यश मिळवलंय. आमदार बाबाजी काळे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाच्या पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील विजयी झालेल्या उमेदवारांचे बुधवारी 11 फेब्रुवारी रोजी मुंबईत मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केलं. यावेळी युवासेना प्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे, खेडचे आमदार बाबाजी काळे, शिवसेना नेते सचिव विनायक राऊत, शिवसेना पुणे जिल्हा संपर्क प्रमुख आमदार सचिन अहिर तसेच शिवसेना पदाधिकारी, नवनिर्वाचित सदस्य आणि शिवसैनिक उपस्थित होते. चाकण एमआयडीसी लगतच्या भागात निगडी ट्रान्सपोर्ट नगर येथील पार्किंगमध्ये भीषण आग लागली असून 3 लक्झरी बसेस जळून खाक झाल्यात. ही धक्कादायक घटना रात्री सुमारे 9:30च्या दरम्यान घडली. आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण मात्र अद्याप समजलेलं नाहीये. खेड तालुक्यातील नागरिकांसाठी पीएमआरडीए यांच्याकडून खेड तालुका क्षेत्रीय कार्यालय कार्यान्वित करण्यात आलंय. या कार्यालयामार्फत नागरिकांना पीएमआरडीएशी निगडीत विकास कामे, बांधकाम परवानग्यांबाबतचे कामकाज तसंच तक्रारी आणि निवेदनांच्या नोंदणीसाठी थेट संपर्काची सुविधा उपलब्ध केली आहे. पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम पुणे या ठिकाणी किशोर गटात भैरवनाथ कबड्डी संघ वडगाव घेणंच्या खेळाडूंनी द्वितीय क्रमांक मिळवलाय. संघाची खेळाडू आराध्या योगेश दौंडकर हिला उत्कृष्ट चढाई पुरस्कार मिळालाय. भैरवनाथ संघ वडगाव घेणं किशोरी गट
कडूस ते राजगुरुनगर या रस्त्याचं काम प्रगतीपथावर असताना दोंदे दरम्यान चक्क रस्त्याच्या कामासाठी मातीचा वापर करण्यात येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। राजरोस माती रस्त्याच्या साईड पट्ट्यावर टाकणार की रस्त्याच्या कामासाठी वापरणार हे मात्र समजू शकलेलं नाहीये। यावरून रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। हे मुरम वाटते का तुम्हाला शेत? जनतेची अशी फसवणूक चालू आहे। हे पहा, हे सुकाळी वस्तीच्या डीपीच्या जवळ इथं ही गाडी पण पुढे दिसते तुम्हाला, आणि ही माती आहे पहा, हे पहा, हे दिसते का बघा, ही माती आहे पहा, अशी माती आणून टाकली जाते, हे पहा। खेड तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या सभापतीपदी संदीप जाधव यांची निवड झाली आहे, तर उपसभापतीपदी विवेकानंद गायकवाड यांची आणि सचिवपदी सुरेश आदक यांची बिनविरोध निवड झाली आहे। चाकणमध्ये औद्योगिक परिसर आणि महामार्गावर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होतीये। पुणे नाशिक महामार्ग आणि तळेगाव दाभाडे चाकण शिक्रापूर मार्गावरील कोंडीतून मार्ग काढताना वाहन चालकांना अशी कसरत करावी लागते। कंटेनर, ट्रेलर, हायवा, डंपर, सिमेंट मिक्सर, ट्रक यांसारखी जड वाहने बेदरकारपणे दामटली जात आहेत। त्यामुळे कोंडी आणि अपघातांची मालिका या भागात सुरूच आहे। बाकी तब्येत नव्हती का? दररोज आहे ना, एक दिवसाचं असलं तर काही नाही। मागील वर्षापेक्षा यंदा उन्हाळ्याची चाहूल जरा लवकरच लागली आहे। त्यामुळे फेब्रुवारीच्या मध्यानंतर सुरू होणारी उसाच्या रसाची गुऱ्हाळ यंदा लवकरच सुरू होत असल्याचे चित्र पाहायला मिळतंय। चाकणमध्ये दुचाकीवरून उसाचे गुऱ्हाळ चालवणाऱ्या विक्रेत्यांनी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासूनच उन्हाची काहिली वाढू लागल्यानं आपला थंडगार उसाच्या रसाचा व्यवसाय सुरू केल्याचं सांगितलंय। गुलेनगरकर आहे आणि 4-5 वर्षापासून चाकण आणि चाकण परिसरात आपण लाकडी घाण्यावर ऊसाचा रस फिरून विकतो। चाकण मार्केट, आठवडे बाजार, असं गल्लोगल्ली फिरून। यावर्षी उन्हाळ्याची तीव्रता जराशी लवकरच वाटत आहे, चांगला धंदा होतोय। 15 फेब्रुवारी नंतर चालू करत असतो, यंदा 8 फेब्रुवारीला चालू केलंय हे ऊसाचा रस। चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे। ग्लास आहे 20 रुपयाला ग्लास आहे बर्फाचा, आणि बिगर बर्फाचा पण 20लाच आहे आपल्याकडे। काही लोक 25ला विकतात, आपण 20लाच विकतो। तर दिवसभरात किती जातात तुमचे ग्लास? दिवसभरात तरी 100-150 ग्लास जातात। म्हणजे व्यवसाय तुमचा आता फेब्रुवारी मध्येच बऱ्यापैकी चांगल्यापैकी आहे। अजून कडकडीत उन्हाळा पुढे आहे, बरोबर ना? हो, ठीक आहे। पाईट व्यापारी असोसिएशन आक्रमक झाली आहे। गावामध्ये पाणी, सांडपाणी, घनकचरा, पथदिवे, वीज पुरवठा या समस्या भीषण झाली असून याचा त्रास सर्व नागरिकांना होतो आहे। परिणामी व्यवसाय देखील बाधित झाले आहे। त्यामुळे या प्राथमिक सोयी सुविधा ग्रामपंचायत नेमक्या कधी पुरवणार याबाबतचा जाब व्यापारी असोसिएशनने प्रशासनाला विचारला आहे। असोसिएशन अध्यक्ष ॲडव्होकेट सागर मैड यांनी याबाबतची माहिती पुणे लाईव्ह बरोबर बोलताना दिली आहे। राजगुरुनगर बांद्रा पुणे नाशिक हायवेला जोडणारा ग्रामीण मुख्य रस्ता पाईट ते सातकरवाडी दरम्यान अत्यंत दयनीय अवस्थेत असून सध्या वाहतुकीस असुरक्षित झाला आहे। तसेच चाकण बांद्रे हा रस्ता देखील दयनीय अवस्थेत आहे। यामुळे स्थानिक नागरिकांना त्रास होतो आहे। वृद्ध, ज्येष्ठ नागरिक तसेच गरोदर महिलांना या रस्त्याने प्रवास करणे चिकिरीचे झाले आहे। MIDC मध्ये जाणारा कामगार वर्ग, दुग्ध व्यावसायिक, कॉलेजला जाणारे विद्यार्थी तसेच भीमाशंकर येथे जाणाऱ्या भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि जवळचे हे दोन्ही पर्यायी मार्ग आहेत। रस्त्याच्या सद्यस्थितीमुळे अपघातांचा धोका वाढला असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे। खेड तालुक्यात यंदा गावरान बटाट्याचे भरघोस उत्पादन झाले। मात्र गावरान बटाट्याला बाजारात अपेक्षित दर मिळत नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करतायत। एवढं बटाटे मोठे शेतकऱ्याला आहे का बाजार 8-9 रुपये तुम्ही देता, आणि आता बटाटे भरपूर निघतात तर त्याला बाजार नाही। राजगुरुनगर खेड मार्गे येणाऱ्या सर्व वाहन चालकांसाठी महत्त्वाची सूचना देण्यात येत आहे। राजरत्न हॉटेलच्या पुढे अंदाजे 200 मीटर अंतरावर महामार्गावर तेल
म्हणजेच ऑइल सांडलेले आहे. त्यामुळे रस्ता अतिशय घसरडा झाला आहे. विशेषतः दुचाकीस्वारांनी वेग कमी ठेवावा, ब्रेक अचानक लावू नयेत आणि सुरक्षित अंतर राखावे. ऑइल रस्त्यावर सांडलेले असल्याने अपघातांची शक्यता या भागात निर्माण झाली आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी 11 फेब्रुवारी 2026 रोजी कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक झाली. खेड तालुक्याच्या विविध भागातून पंचगंगा कांदा चाकण मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर येत आहे. मागील पंधरवड्यात 18 रुपयांवर गेलेला हा कांदा आता मात्र प्रति किलोस 15 रुपये किलो दराने विक्री होत असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं. बुधवारी कांद्याला 10 ते 15 रुपये असं प्रति किलोस प्रतवारीनुसार भाव मिळाला. 12 रुपये भेटले ना. 15 रुपयाची कांदे गेले ना हा. गावरान कांदे हे लाल नाही. आता बाजार गेले, आता शिवरात्र आली. आवाज आहे का शिवरात्री पुन्हा कुठे आहे बस. हा का? आता दरवर्षी तर नेहमी शिवरात्री काय बनणार बऱ्याच दिवसाचा अनुभव आहे बुवा. 27-28 रुपये किलो शेट आम्हाला कांदे विकत जागा 26 रुपयांनी. हा जागेव आमचं 25 जागे गेलं मार्केटला 27 जागा गेले. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी 11 फेब्रुवारी रोजी तरकारी मालाची आवक आणि भाव काय होते जाणून घेऊया. खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट या ठिकाणी फळभाज्या असेल, पालेभाज्या असेल यांची आवक ही मोठ्या प्रमाणात झालेली आहे. परंतु बाजारभाव काहीचे आहे तसे स्थिर आहेत, काही थोड्या मालाचे भाव कमी झालेले आहेत. आज रोजी कोबी असेल, कोबी ना 8 ते 10 रुपये किलो झालेले आहे. फुलावरसुद्धा 10 ते 16 रुपये किलो आहे. वांगे 40 ते 50 रुपये किलो आहे. टमाटे 10 ते 15 रुपये किलो आहे. कारले 40 ते 50 रुपये किलो आहे. गवारीचे भाव थोडे कमी झालेले, गवारी 80 ते 90 रुपये किलो झालेले. दुधी भोपळा 20 ते 30 रुपये किलो आहे. डांगर भोपळा 10 ते 12 रुपये किलो आहे. शेवगा 80 रुपये किलो आहे. मिरचीचे भाव ज्वेलरी मिरची असेल, ज्वेलरी मिरची 40 ते 55 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे काळी मिरची असेल ती 70 ते 75 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे दोडका असेल, दोडका 50 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे शिमला मिरची असेल, शिमला मिरची 40 ते 50 रुपये किलो आहे. श्रावणी घेवडा 30 ते 35 रुपये किलो आहे. वालवर 20 ते 25 रुपये किलो आहे. चवळी 20 ते 25 रुपये किलो आहे. तोंडली 30 ते 40 रुपये किलो आहे. राजमा 30 ते 40 रुपये किलो आहे. पावटासुद्धा 30 ते 40 रुपये किलो आहे. भेंडी 25 ते 35 रुपये किलो आहे. गाजर 10 ते 20 रुपये किलो आहे. घोसाळे असेल, घोसाळे 20 ते 30 रुपये किलो आहे. बीट 10 ते 12 रुपये किलो आहे. काकडी 20 ते 25 रुपये किलो आहे. तूरसुद्धा 60 ते 70 रुपये किलो आहे. पापडी 20 ते 25 रुपये किलो आहे. वाटाणा 25 ते 28 रुपये किलो आहे. याप्रमाणे फळभाज्याचे भाव आहेत. त्याचप्रमाणे पालेभाज्या असेल, पालेभाज्यामध्ये कोथिंबीर 10 ते 15 रुपयाला गड्डी आलेली आहे. त्याचप्रमाणे मेथी असेल ती 15 ते 20 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे पालक 3 ते 4 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे शापू असेल, शापू 7 ते 8 रुपयाला गड्डी आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.